मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आनंदीला जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये जायचं असतं तर तेव्हा दार बंद असल्यामुळे ती खिडकीला तोडून बाबांच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि तिथेच तिचा हाताला सुद्धा काच लागतो, ज्याच्याने रक्तसुद्धा वाहत असतो, पण तरी ती लक्ष नाही देत असतं आणि बाबा जे खाली पडलेले असतात अशुद्ध हालतमध्ये त्यांना उचलते आणि तेव्हाच आई येतात सुद्धा आणि ते सुद्धा त्यांना चांगलेपणाने उठवण्याचा प्रयत्न करतात. पण जे बाबा आहेत ते खूपच अशुद्ध असतात, त्याच्यामुळे त्यांना काहीसुद्धा होश आलेलं नसतं आणि तेव्हाच जे आनंदी आणि सुदाई आहे ते खूपच जास्त पॅनिक होऊन जातात आणि बाबाला सतत विचारत असतात की बाबा काय झालं हो, उठा ना तुम्ही. आणि तेव्हा पण नाही उठल्यामुळे तेव्हा जे आनंदी आहे ती सुद्धा आईला बोलते की आई ते वॉटर आहे ना, पाणी, त्या ग्लास द्या ना मला, मी थोडं छिडकून बघते ना पाणी. आणि त्यानंतर पण त्यांना होशसुद्धा येत नसतं आणि तेव्हाच आनंदी बोलते की आई तुमच्याकडे साहेबांचा नंबर असणार ना, तर लावा ना त्यांना कॉल, मला द्या फोन, मी कॉल लावते. आणि तेव्हाच आनंदी जे डॉक्टर साहेब आहे त्यांना कॉल लावते आणि त्यांना सांगते की बाबांची अशी अवस्था झाली आहे तर तुम्ही ताबडतोबच या. तिथेच दुसरीकडे अर्जुन रेश्मासोबत घरी जातच होता, तिला बोलतच होता की चला मी तुम्हाला ड्रॉप करून देते. तर तेव्हाच त्याला झगड्याची भांडण्याची आवाज येतो आणि तेव्हा तो जातच असतो. तर तेव्हा जी रेश्मा आहे ती बोलते, अरे कशाला तू जातोय, राहू दे ना, आपलं काय घेणं नाही. तर तेव्हा त्याला आणखी एकदा आवाज येतो आणि तो बोलतो की नाही गं रेश्मा, मला ना असं वाटत आहे की हे आवाज ना मला खूपच फार ओळखीचा वाटत आहे. आणि जेव्हा तो जातो तेव्हा तिकडे मनोज असतो आणि मनोज जे आहे तो खूपच दारू पिऊन असतो आणि सतत लढत असतो, भांडत असतो आणि जीवाची धमकीसुद्धा अनोळखी माणसाला देत असतो. तर तेव्हा अनोळखी माणसं पण त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, पण तरी जो सार्थक आहे तो बोलतो की नाही हो दादा, हा खूप पिऊन आहे ना, माझं रिश्तेदार आहे, ते सोडून या ना याला. तर तेव्हा ते लोक बोलतात की असं आहे तर त्याला सांभाळून ठेव ना, माझंच गाडीच्या समोर येऊन मलाच जीवाचा धोका आणि मलाच जीवाची धमकी देऊन जाते, तर मी सोडणार आहे का त्याला. तर तरीही कसेही करून सार्थक त्यांचा हाताला जोडतात आणि बोलतात की सोडून द्या ना काका, काही नाही होत. आणि हे झाल्यानंतर जे मनोज आहे तो थोडं शुद्धीवर येतो आणि काहीतरी उपयोग जे आहे तो सार्थक सरांना बोलतो. तो बोलतो की सर तुम्ही कोण आहे, आता तुम्ही पण मला शिकवायला लागला हो, तुम्ही टेन्शन नको घ्या ना, मी आहे ना, मी समर्थ आहे, मी स्वतः समर्थ आहे घरी जाण्यासाठी, तुम्हाला काळजी घ्यायची काहीही सुद्धा गरज नाही आहे. आणि तेव्हाच सार्थक बोलायला काही तर पण जातो, तरी पण चांगलं पण बोलतो, तरी पण जो मनोज आहे तो वाईटच करून घेते आणि काही ना काही उलटंच सार्थक सरांना बोलून देतो आणि तिकडून निघून जातो चालत्या ऑटोत बसून. तेव्हा रेश्मा येते आणि बोलते की अरे हे मनोज आहे ना, आनंदीचा भाऊ. तेव्हा सार्थक बोलतो हो ना, पण तू एक लक्षात ठेव, हे प्रकरण जे काही घडलेलं आहे ना ते कोणालासुद्धा सांगायचं नाही आणि आनंदीला तर कधीच नाही सांगायचं. तेव्हा जे रेश्मा आहे ती बोलते की मनात की हो ना, तू काळजी नको करू सार्थक, मला जे करायचं ना ते मी करणारच आहे. आणि मग सार्थक समोर बोलते की हो ना, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते, मी हे सगळं काही पण नाही सांगणार आहे. तिथेच दुसरीकडे सुधा आई आणि सगळे लोक घराची माणसं जेव्हा येतात, कारण डॉक्टर आलेले असतात आणि तेव्हाच जी सलाका असते ती वृंदा आईलासुद्धा बोलून घ्यायच असते आणि वृंदाई बोलत असते हो ना, मी आणि अक्कू जसंच आम्हाला माहिती पडलं ना आम्ही तसंच आलो. आणि तेव्हा डॉक्टर साहेब बोलतात की आता काही काळजी घेण्याची गरज नाही आहे, फक्त BP लो झालं होतं. आणि तेव्हा सलाका जे आहे ते पूर्ण गोष्ट वृंदाला सांगते आणि मग आनंदजी जे आहे ते बोलते की आई द्या ना, मी गोळी आणून घेते. आणि हे सगळं पाहून वृंदा आणि सलाका जे आहे त्यांना माहिती पडते की आता जे सुदाई आहे ते पिघलून जाणार आहे, तर त्यांना एक युक्ती सुचते. आणि तेव्हाच जेव्हा सुद्धा आई तिला गोळी घेण्यासाठी देते पर्ची, तर तेव्हाच त्यांना दिसते की तिच्या हाताला लागलं आहे. तर तेव्हा आनंदी पूर्ण बातमी सांगते की असं झालं होतं आणि अक्कूला मग सुदाई बोलते की जा, हिला थोडा मलम लावून दे. आणि त्यानंतरच दुसरीकडे आनंदीच्या घरीमध्ये खूपच जास्त कलेश झालेलं असतं, कारण जे मनोज आहे तो खूपच जास्त पिऊन आलेलं असतं घरी आणि नुसते सार्थक सरनी हे केलं, सार्थक सरनी ते केले आणि बोलतो की त्यांनी मला सगळ्यासमोर माझी लायकी काढली, जसं त्यांनी काही असं म्हटलेलं सुद्धा नसतं, पण तरी मनोज काही ना काही करून ते सगळं मनावर घेऊन जातो आणि त्याला
असं दिशेमध्ये घेऊन जातो की सार्थक सरांनी त्यांचं खूपच फार वाईट केलं आहे. आणि जेव्हा सगळे लोक सार्थक सरांमुळे बोलतात की ते चांगले, तुझी फिकर झाली असणार, पण तरी तो तिकडून निघून जातो रागात. आणि तेव्हाच जे बाबा आहेत ते बोलतात की अरे आपण काय पाप केलं होतं, कशाची फळं भेटत आहे आपल्याला. तर तेव्हा आनंदीची आई बोलतात की अहो सार्थक सरांनी काही म्हटलं नसणार नाही, आणि जरा बघा ना आपल्या जावई काही आनंदीला नाही करून घेणार. तर तेव्हा बाबा बोलतात की नाही, आपले जमाई जे आहे ते खूपच हुशार आहे, ते हे सगळं काही पण नाही करणार आहे. दुसरीकडेच जो सार्थक आहे आपली गाडी घेऊन थोडंच दूरमध्ये पार्क करतो, आणि तेव्हाच आनंदीचा बाबाला तो कॉल करतो आणि आनंदीचा बाबाला बोलतो की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे जरा. तेव्हा आनंदीचे बाबा बोलतात की अरे ठीक आहे, मी येतो आपल्या नेहमीच्या जागेवर. आणि तेव्हा ते आनंदीच्या आईला सांगतात की सार्थक सरांनी मला बोलवलं आहे. तर तेव्हा ते बोलतात की अहो त्यांचं घरी नका जाणार ना. तर तेव्हा ते बोलतात की हो, त्यांचं घरी नाही, आम्ही दुसरे बाहेरकडे कुठेतरी भेटणार आहोत. आणि तिथेच दुसरीकडे बाबाला जेव्हा होश येतो तेव्हा आनंदी त्यांना ज्यूस देते आणि बोलते की अहो बाबा, हे कशामुळे झालं आहे, हे काय आहे तुमचं. तर तेव्हा जे बाबा आहे ते सांगतात की मी पत्ते खेळत होतो आणि त्याला शोधत होतो. तेव्हा मला काही भेटलं नाही. ते मी शोधता मी जेव्हा पाहिलं, आणि मग थोड्याच वेळानंतर माझं डोकं जे आहे ते भारी झालं आणि ते सगळं झालं. तेव्हा सलाका सगळं ऐकून बसत असते. आणि तिथेच दुसरीकडे किचनमध्ये सुधा आणि वृंदा जे आहे ते बोलत असतात. आणि वृंदा पूर्ण जोर लावून देते की आनंदीचा विरुद्ध कसं करावं हे तिला चांगल्याने माहिती आहे. आणि जेव्हा सुद्धा बोलते की नाही गं, तिने तर जीव वाचवला ना, तर तेव्हा वृंदा ते पण बोलते की नाही, हे सगळं तिच्यामुळेच झालं आहे, ती आली आहे, तिने शिकवलं नाही हे सगळं, आणि तू फक्त एक मलम लावून दे हे सगळं करत आहे, पण आपल्या जखमीचं काय होणार. आणि तेव्हाच जे सलाका आहे ती येऊन तिकडे आणखी जे घडलेलं असतं ना त्याला आणखी मिरची वगैरे लावून सांगते की मी आत्ताच ऐकले की बाबांना पत्ते नव्हते दिसत होते, म्हणून हे सगळं केलं. आणि तेव्हा वृंदा जे आहे ते हेही नस पकडून बोलते की हे सगळी आदत कोणी लावली बाबांना. तिने ना, आनंदीनी तिने सगळं हे प्लॅन केलं होतं की बाबाला असं होईल आणि मग तू जे आहे बिघडून जाशील. पण आता काय, तुम्ही तिला मलम लावलं, तिच्या जखमेवर जे आहे मलम लावलं, आणि आपल्या जखमेवर तुम्ही स्वतःनी मीठ लावलं. आणि हे ऐकल्यानंतर जे सुद्धा आहे तिला सगळं करून जातात आणि ती वृंदाच्या बोलण्यावरून तिच्याकडे होऊन जाते. तिथेच दुसरीकडे सार्थक आणि आनंदीचे बाबा जेव्हा भेटतात तर तेव्हा सार्थक सर विचारतात की हे काय झालं आहे मनोज जाताला, हे का बरं असं वागत आहे. तर तेव्हा जे आनंदीचे बाबा आहेत ते बोलतात की मलासुद्धा काही कळत नाही आहे, मला माहितीसुद्धा नाही आहे की मनोजला काय झालं आहे. कारण त्याला जेव्हा पण विचारू तेव्हा तो काही पण सांगत नाही, आणि जे काही प्रॉब्लेम आहे त्याला तो आमच्यासोबत बोलतसुद्धा नाही, तर आम्ही कायच करावं. तर तेव्हा सार्थक बोलतो की सर बाबा तुम्हाला काही मदत हवी लागली तर मला सांगा ना, मी बोलतो त्यांच्यासोबत. तर तेव्हा बाबा बोलतात की नाही हो साहेब, तुम्ही राहू द्या. सर तुम्ही बोललात की आणखी अवघड होईल ना, आणि त्यांनी जे काही म्हटलं आहे त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला माफी मागते. मला माहिती आहे त्यांनी खरं खोटं तुम्हाला ऐकवलं असणार जेव्हा तुम्ही काही केलंसुद्धा नाही. तर सार्थक सर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागते. तर तेव्हा सार्थक सर बोलतात की नाही हो बाबा, असं काही नाही आहे, मी घराचंच आहे ना. त्यांनी काहीसुद्धा बोलले तरी मला वाईटसुद्धा वाटलं नाही आहे. पण मला एक विनंती करायची आहे, हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते आनंदीला नका सांगाल, तिला फार टेन्शन होईल ना हे सगळं ऐकून. तर तेव्हा बाबा बोलतात की हो ना, मी सुद्धा हेच बोलणार होतो की आनंदीला नको सांगू हे सगळं, ती खूपच फार टेन्शन घेणार. तिथेच दुसरीकडे जेव्हा आनंदी बाबाच्या खोलीमध्ये जात असते तर तेव्हा सुधा येऊन बोलतात की काय गरज नाही आहे, तू आता या खोलीमध्ये कधी जाणार नाही आहे, हे सगळं जे काही घडलेलं आहे ना हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तूनेच ते पत्तेचा खेळ लावून दिलं होतं ना, आता तू नाही जाणार. तेव्हा आनंदी खूपच प्रयत्न करते पण तरी तिला जाऊ नये देत, आणि हे सगळं जे सार्थक आहे तो ऐकून घेतो आणि मग तो जातो. आणि तेव्हा आनंदीला बोलतो की काय झालं मला सांगा, खोटं बोलायचं नाही. तेव्हा पण ती बोलते की मला घराची आठवण येते. पण सार्थक सर खूपच चांगल्याप्रमाणे ओळखतात तिला आणि बोलतात की मी सगळं ऐकलं आहे. आणि तेव्हा आनंदी बोलते की सर माझीच चूक आहे, मी सगळं हे केलं आहे ना म्हणून हे सगळं घडलेलं आहे, आता बाबा जे काही अवस्थेमध्ये आहे सगळं माझ्यामुळे आहे. तेव्हा सार्थक चांगल्याने समजून बोलतात तिला की जे काही झालेलं आहे ना ते तुझ्यामुळे नाही झालेलं आहे, तू विचार करू नको आणि मी तुझ्याशी माफी मागते. आणि हे बोलल्यानंतर तो गजरा आणतो आणि आनंदीला देतो आणि बोलतो की हे मी तुमच्यासाठीच आणलं आहे, आणि हे तरच बरं वाटणार जेव्हा
तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगलं स्माईल दिसणार. आणि हे बोलल्यानंतर तो तिकडून निघून जातो. तिथेच पुढील भागमध्ये वृंदा जी आहे ती सुद्धा आईनी अक्कूला बोलते की जेव्हापासनं ही आनंदी आली आहे ना घरात, तेव्हापासनं ह्या घरामध्ये कलेशच होत आहे, काहीसुद्धा बरं होत नाही आणि सगळे घरांचं माणसांचं डोकंच चालत नाही आहे. तेव्हा जे अक्कू आहे ती ओरडत बोलतोय की हे सगळं काहीसुद्धा झालेलं नाही आहे आनंदी ताईमुळे, आनंदी वहिनीमुळे. तुम्ही नेहमी तिला आणणं यात बंद करा आणि हे लग्न कोण करणार आहे, कोणासोबत करणार आहे हे निर्णय माझा आहे, कारण मला लग्न करायचं ना, तर हे निर्णय मीच घेणार. तर तेव्हा जे वृंदा आणि सुद्धा ये ते खिलाफ असतात आणि बोलतात की नाही, हे जे काही निर्णय असणार आहे ते माझा असणार आहे, फक्त माझा. आणि तू कोणासोबत लग्न करणार आहे, काय करणार आहे हे सुद्धा निर्णय फक्त मी घेणार आहे. तुला जेवढा लवकर हे कळणार ना तेव्हा लवकरच हे चांगलं होणार. आणि तेव्हा सगळे लोक बोलतच असतात की आता भाजी कोण आणणार आहे. तर तेव्हा सार्थक बोलतो की मी भाजी आणते ना, काय प्रॉब्लेम आहे, मार्केटलाच जातो ना. तर तेव्हा वृंदा बोलते की तू आणणार आहे ठीक आहे, पण मग कापून कोण देणार. तर तेव्हा जे आनंदी आहे ते येते आणि बोलते की मी कापून देणार ना, काय प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा जे आई आहे सुद्धा आई ती बोलतात की नाही, तू हे काही पण सुद्धा करायचं नाही. पण तेव्हाच जे सार्थक आहे, सार्थक आणि अक्कूचं तोंड खूपच जास्त सॅड होऊन जातं, कारण ती चांगल्यापणे नाही बोलत असते. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे ते एक ट्विस्टसोबत येणार आहे. आणि आता सुधाला कधीही कळणार आहे का की हे सगळं पूर्ण खेळ आहे. आणि असंच मोर अपडेटसाठी आणि पुढच्या भाग पाहासाठी आमच्या